नमस्कार, मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि मी निओ वुमन क्लिनिकबरोबर असोसिएट आहे. आपण थंडीच्या दिवसांमध्ये महिलांच्या आहारामध्ये काय असावं याचा विचार करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात करताना आपण जर कोमट पाण्यामध्ये हळद आणि काळी मिरी पावडर ह्याचा वापर केला तर अंगावरची सूज कमी व्हायला मदत होऊ शकते आणि रोगप्रतिबंधक शक्ती वाढायलाही मदत होईल. आहारामध्ये आवळ्याचं सेवन आपण नक्की करणार आहोत. आवळा आपण सॅलड्समध्ये किंवा गरम पाण्यामध्ये खिसून आपण आवळा पाणी पिऊ शकतो किंवा आपण आवळ्याची चटणीसारखे पदार्थही करू शकतो. आहारामध्ये आपण जेव्हा कॅल्शियमचा विचार करतो तर तिळाचा वापर केला, तर तिळाचे लाडू बनवले तर आपल्याला त्याच्यापासून उत्तम प्रकारचं फॅट आणि कॅल्शियम मिळायला मदत होईल. तर तिळाच्या लाडवांचाही आपण वापर करू शकतो. खजूर हा असा घटक आहे की ज्याच्यामुळे उत्तम प्रकारचा फायबर मिळेल आणि आयर्नही मिळेल. सो आपण जर खजुराचा वापर करून लाडू बनवला किंवा खिरीमध्ये घातला तर त्याचाही फायदा होऊ शकतो. आणि डिंकामुळे कॅल्शियम मिळायला मदत होणार आहे, हाडांना बळकटी येणार आहे. तर आपण डिंकाचा लाडू करू शकतो आणि लाडू करताना आपण गुळाच्या ऐवजी आपण खजुराचा वापर करू शकतो किंवा खारक्याच्या पावडरचा वापर करू शकतो. तर आहारामधले हे बदल केले तर आपल्याला हिवाळ्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकेल. महिलांमध्ये लोहाचं प्रमाण खूप वेळा कमी दिसतं. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिड असासारखे विकार दिसायला लागतात. तर त्याच्यावरचा सोपा उपाय म्हणजे आपल्या घरातले अळीव आपण भिजत टाकायचे. अळीवामध्ये उत्तम प्रकारचा आयर्न आणि फोलिक ॲसिड मिळायला मदत होते. आपण अळीवाचे लाडू करू शकतो. त्याच्यामध्ये आपण नारळ, गूळ किंवा खजुराचा वापर करू शकतो. जर लाडू खायची इच्छा नसेल तर आपण त्याची खीर बनवून घेऊ शकतो. खीर बनवताना आपण नॉर्मल मिल्क पण वापरू शकतो किंवा आल्मंड मिल्कचाही वापर आपण करू शकतो आणि गोडीसाठी आपण त्याच्यामध्ये खारकेची पावडर किंवा खजुराचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळा आपल्या कानावर असं येतं की हल्ली पाश्चात्य देशांमध्ये टर्मरिक लाटे म्हणजे हळदीच्या दुधाचं पण विक्री व्हायला लागलेली आहे. हळदीचं दूध हे आपल्याला कफ कमी करण्यासाठी, अंगावरची सूज कमी करण्यासाठी, रक्त प्युरिफिकेशन करण्यासाठी मदत करतं. गरम दुधामध्ये आपण जर हळद घालून थोडीशी पेपर पावडर आणि सुंठ पावडर घालून जर ते दूध घेतलं तर त्याचा पचनावरही चांगला परिणाम दिसून येतो आणि आपल्याला रोगप्रतिबंधक शक्ती वाढवायलाही मदत करतं.